स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। आता सध्याची विधानसभा 2024 ची जी निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये शिराळा मतदारसंघातील विद्यमान आमदार माननीय मानसिंगराव नाईक हे या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून सामोरं जात आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये मानसिंग नाईकांना लोकांनी भरभरून मतदान त्यांच्यात दिलेलं होतं। त्याचा त्यांनी मान राखून या मतदारसंघासाठी साधारणपणे 2275 कोटीची कामं या शिराळा मतदारसंघातील गावागावामध्ये पूर्ण केलेली आहेत। त्याचबरोबर माझं जे गाव आहे बहादूरवाडी या गावामध्ये साधारणपणे 5 कोटी 66 लाख रुपयाचा निधी त्यांनी या गावाच्या विकासासाठी तर राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून असेल त्या प्रकरणामध्ये पाठपुरावा करण्यासाठी असेल, चांदोली वसाहतमधील अंतर्गत गटारीत रस्ते असतील, त्याच्यानंतर पानंद रस्ते असतील, अशा ह्या सर्व माध्यमातून हा फंड या आमच्या गावासाठी त्यांनी वितरित केलेला आहे आणि भरभरून काम केलेलं आहे। त्यामुळं या आणि त्याचबरोबर हे जे उमेदवार आहेत आमचे मानसिंगराव नाईक भाऊ यांनी उभा केलेलं ते विश्वास उद्योग समूह आहे, त्याचबरोबर विराज त्यांचा उद्योग समूह आहे। दोन्ही उद्योग समूह त्यांनी सक्षमपणानं चालवलेले आहेत। त्याच्यामध्ये इतके प्रभावीपणे त्यांनी काम केले की आज त्या उद्योग समूहाचा नावलौकिक झालेला आहे। त्याचबरोबर माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी दिली ती म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेच्या माध्यमातून काम करत असताना अडचणीच्या काळातनं बँक जात असताना अतिशय सक्षम आणि चिकित्सकपणानं काम करून बँकेला ऊर्जित अवस्था आणली आणि बँकेच्या एक रकमी कर्जफेड योजनेमध्ये बँकेला योजना राबवून कर्जदार आणि बँक या दोन्ही टिकली पाहिजे अशी सक्षमपणानं माननीय मानसिंग भाऊ यांनी भूमिका घेतली। या अशा नेतृत्वाला या ठिकाणी पाठिंबा देणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे या असणाऱ्या मानसिंग भाऊंच्या पाठीमागं माननीय आमचे जयंतरावजी पाटील साहेब हे खंबीरपणे उभे आहेत। माननीय जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे आम्ही सर्व काम करत आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की या असणाऱ्या खंबीर नेतृत्वाला सगळ्यांनी समर्थन देणं, मतदान रूपी त्यांच्या ह्याला साथ देणं हे महत्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे। शिराळा मतदारसंघामध्ये माननीय मानसिंग भाऊ हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार आहेत आणि मानसिंग भाऊने या गावामध्ये किंवा या तालुक्यामध्ये जे 48 गावं आहेत वाळे तालुक्यातील त्या गावांचा विकास करण्यामध्ये फार मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे। या त्यांची काम करण्याची पद्धत आहे तर हे महाराष्ट्रामध्ये शिराळा मतदारसंघामध्ये त्यांनी फार मोठा निधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जो निधी वाटला जातो त्याच्यापेक्षा जास्त निधी या ठिकाणी आणण्याचं काम मानसिंग भाऊनी केलेलं आहे। पानंद रस्ते असतील, गटारी असतील, पेयजल योजना असेल, तिथं आरोग्य केंद्र असेल, या सगळी कामं मानसिंग भाऊनी त्यांच्या फंडातून या ठिकाणी स्वतः येऊन ही कामं उभा केलेली आहेत। त्याचबरोबर ग्रामपंचायतसाठी सुद्धा त्यांनी निधी दिला आणि ग्रामपंचायतची अद्ययावत इमारत या ठिकाणी बांधलेली आहे। पानंद रस्त्यामध्ये त्यांनी डांबरीकरणाचं काम केलं। विविध कामामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे। त्याचबरोबर या आत्ताची जी राजकीय परिस्थिती चालली आहे त्यामध्ये बघितलं तर सगळा खेळखंडोबा सुरू आहे। पक्ष फोडायचं, माणसं तोडायची, माणसं जोडायची, काय करायचं, कुठल्याही योजना जाहीर करायच्या आणि त्यामध्ये लाडकी बहिणी योजना त्यांनी ही केली, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपये परत देऊ अशा प्रकारचं त्यांचं जाहीरनाम्यामध्ये आहे। पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणीला द्यायचं जाहीरनाम्यामध्ये हे केलेलं वचन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर एसटी फुकट द्यायचं एक धोरण त्यांनी त्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यामध्ये शरद पवार हे माहिर आहेत की त्यांनी पहिल्यांदा देशामध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर 72,000 कोटीची कर्जमाफी केली आणि ते
एक रकमी सगळीकडे एका डावात सगळ्या देशामध्ये वापरलं गेलं तंत्र, आणि त्यांचा जे आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी होती ती आता त्यांनी 3 लाखापर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होणार आहे. आणि महिलांसाठी एसटी मोफत हा एक त्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळं कर्नाटक सारखी या ठिकाणी एसटी महिलांना मोफत मिळेल आणि महिलांना काम करता येईल, त्यांना पैसे मिळतील, त्यांना उद्योगधंदा करण्यासाठी नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी जे बचत गटाचं काम केलं त्या माध्यमातून सगळ्या महिला सक्षम करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये मॉडेल स्कूल जे साहेबांनी जे चालू केलं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्याकडे आता मॉडेल स्कूल चालू झाले आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 18,000 विद्यार्थी मराठी शाळेमध्ये जायला लागले. एक गोरगरीब लोकांना शिकण्याची एक संधी. आणि जर मॉडेल स्कूल बघितलं तर तिथं बघण्यासारखं सगळ्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. आणि या सरकारनं जे सगळ्यात हे केला वाईट काय केलं असेल तर छत्रपतींचा पुतळा मालवण येथे उभा केला आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये तो कोसळला. फार आता आपण पुतळे सगळीकडे छत्रपतींचे पाहतो, कुठेही पुतळा पडलेला आतापर्यंत जगामध्ये 11,000 पुतळे उभा झालेले आहेत महाराजांचे. त्यातला एकही पुतळा कुठला पडला नाही किंवा कुठेही त्याला डाग लागलेला नाही. अशी परिस्थिती असताना हे उभा राहिलेला पुतळा आहे, हे घोड्याला सुद्धा पुतळा नाही, बाबा वजन वाढलं हे झालं असं म्हणायला सुद्धा उभा राहिलेला पुतळा आहे. आता आपण तारा राणीचा पुतळा कोल्हापुरात बघतो कावळ्याच्या नाक्याला, 2च पायावर घोड्याचा पुतळा उभा आहे आणि तो पुतळा कितीतरी वर्षी आपण इथं पाहतो. आम्हाला कळतंय तेव्हा आम्ही तो पुतळा पाहतोय, पण त्याला डाग सुद्धा कुठं पडलेलं नाही का काही झालेलं नाही. अशा पद्धतीचं काम केलेलं नाही. आणि जर बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये पुतळा करण्याचं काम करणारी जी काही मंडळी आहेत, आम्ही राजस्थानला गेलो, तिथं राणा प्रतापांचा पुतळा बघितला आणि त्याच्या खाली जर पाठी वाचली तर सांगलीच्या कलाकारांनी हे पुतळा उभा केलेला आहे घोड्यावरला, तो बघितला. खरोखर बघण्यासारखं आहे. आणि असलं काम कारागीर करत असताना कुठल्या तरी कारागिराला काम देऊन महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं ही आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. आणि जाहीर करणार नसतं आंबेडकरांचं स्मारक बांधायचं आहे, जागा घेतल्या, समुद्रात ते हे करायचं आहे, छत्रपतींचं स्मारक उभा करायचं आहे. काय आहे पाण्यात उभा करायचा, ह्यांना जमिनीवर उभा करता येईना आणि हे पाण्यातलं काय उभा करणार आणि काय या महाराष्ट्राची गती करून ठेवणार हेच काही कळेना झालंय. आता जर बघितलं पलीकडल्या वर्षी 8,000 रुपये सोयाबीनचा दर होता, तो आता 3,000वर आला. आणि लाडक्या बहिणीला 1,500 रुपये द्यायचं आणि आता तेलाच्या डब्यामध्ये 600-700 रुपयाची आज आणि दर वाढले तेलाचे. अशा पद्धतीचं जे इकडनं द्यायचं आणि इकडनं घ्यायचं जे धोरण आहे आणि लोकांना फसवायचं, किती दिवस फसवणार. लोक आता सुज्ञान झालेले आहेत, प्रत्येक घरामध्ये शिकलेली मुलं आहेत, ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, त्यांना सगळं कळतंय. आम्ही सांगायचं किंवा आम्ही प्रचार फार करायला लागतो, आता ती परिस्थिती राहिलेली नाही, सगळ्यांना कळते. महिलांना सुद्धा कळते की महिला सुद्धा म्हणतात आम्हाला 1,500 देऊ नका, पण आम्हाला फक्त संरक्षण द्या, आम्हाला पैसे नकोत, आमच्या मुलांना शिक्षण द्या, त्यांच्या सुविधा द्या, आम्हाला सगळं 1,500 रुपयानं आम्ही काय करू शकतोय, काही करू शकत नाही. तर आम्हाला याच्यामध्ये सगळ्या वस्तूंचे दर कमी करा, महागाई कमी करा. तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वाचलं की आम्ही महागाई स्थिर करू, थांबवू, म्हणजे तुम्ही कमी करणार नाही असा त्याचा अर्थ त्यांनी आत्ताच काढलाय. तर पुढेही काही कमी होईल असं काही वाटत नाही. तर या ठिकाणी मानसिंग भाऊ या मतदारसंघामध्ये आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त मताने 60% मतदान या गावामध्ये होईल. सर्व कार्यकर्ते कामाला लागले, प्रत्येक माणसामध्ये त्यांचं प्रतिमा तयार झाली आहे. कारण मानसिंग भाऊ 3 वेळा आमदार झाले, या गावाशी त्यांचा फार मोठा संबंध आहे. प्रत्येक घराघरामध्ये भाऊ पोचलेले आहेत. त्यामुळे नवीन उमेदवार यायचा, ज्यांनी काही संस्था मोडून खाल्ल्या, ज्यांच्या संस्था चालल्या नाहीत, मोल भावानं कारखाने विकले आणि आपल्याला काही करायचे काम नाही. आणि
दुसऱ्याला म्हणायचं कारखान्याचा उसाला दर देत नाही, तुम्ही कारखानाच मोडून खाल्ला की दुसऱ्याच्या दराचं काय, ते निदान कमी दर देऊ देत नाही तर बरोबरीने दर देऊ देत, पण तिने कारखाने चालवले, दूध संघ चालवले, तुमचं सगळं बंद झालंय आणि तुम्ही आता मोठ्या बाता मारताय, ते बंद करा. आणि या ठिकाणी मानसिंग भावना आम्ही सर्वजण चांगल्या मतानं, चांगलं मताधिक्य या गावामध्ये देऊन निवडून आणू, एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिराळा विधानसभा 284 चे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मानसिंग भाऊ आणि नामदार जयंत पाटील. मी बहादुरवाडी गावचा रहिवासी असून मी धनगर समाजाचा एक छोटासा जयंत पाटील साहेबांचा कार्यकर्ता आहे. आमच्या समाजात 6 ते 7 लोक मेंढपाळ आहेत, मेंढपाळ व्यवसाय करणारे आहेत. 2020-21 ला त्या मेंढपाळ आमच्या गावचे जे मेंढपाळ आहेत त्यातल्या 4 लोकांच्या जनावरांवरनी तरसाने हल्ला केला होता. जवळजवळ 40 जनावर खाल्लं होतं, म्हणजे फाडलेलं होतं. तर त्यावेळेला आमचा समाज हतबल झाला होता. तर त्यावेळेला आम्हाला मानसिंग भाऊ आणि जयंत पाटलांच्या शिवाय आमच्या समाजाला कोणीही झालं नाही. आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा करून पशुवैद्यकीय अधिकारी असू देत, फॉरेस्टचे अधिकारी असू देत, हे भाऊनी तात्काळ पाठवून पंचनामे करून आमच्या समाजात जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये त्यांना नुकसान भरपाई दिली होती. आणि हे काम भाऊंच्या शिवाय कोण करू शकत नाही. तरी आमचा समाज आणि इतर मतदारसंघातल्या धनगर समाजानं सुद्धा भाऊंच्यासाठी फार मोठे प्रयत्न करून भाऊंना निवडून आणावे ही माझी विनंती आहे.